पाऊल पुढचे पुढे टाकणार आहे मी, पाणी 14 तळ्याचे चाखणार आहे मी, पाणी 14 तळ्याचे चाखणार आहे मी। बाबासाहेब आंबेडकर यांनी जो काही सत्याग्रह केलेला होता, या स्मृतीस उजाळा देण्यासाठी आपण इथं दाखल झालेलो आहोत। आणि या अमृत महोत्सवी प्रसंगी लिखित बाबासाहेबांचं जे संविधानाची उद्दिष्टिका समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा पाऊल पुढचे पुढे टाकणार आहे मी, पाणी 14 तळ्याचे चाखणार आहे मी, पाणी 14 तळ्याचे चाखणार आहे मी। शोषित वर्गाला पिण्याचा सुद्धा अधिकार नव्हता। सार्वजनिक पाणवठ्यावर नळावर जा किंवा पाणवठ्यावर जा, विहिरीवर जा, तिथं सुद्धा पाणी घेण्याचा अधिकार साधा नव्हता। आणि हा मोठा अन्याय होता त्या समाजावर की साधं पाणी पिण्याचा अधिकार या समाजाला नव्हता। म्हणजे जर पाणी मिळत नसेल तर इतर हक्क तर बाजूलाच राहिले। मग हे अधिकार मिळवण्यासाठी पाणी सर्व समाजासाठी खुलं व्हावं, यासाठी 20 मार्च 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढाकार घेऊन इथं आले आणि ह्या 14 तळ्याच्या पायऱ्या आहेत ना, तिथं उतरले। आणि त्यांनी आंबेडकरांनी लक्ष घातलं नसतं, या समाजाकडं जर बघितलं नसतं तर बघा काय अवस्था झाली असती। साधा पिण्याचा अधिकार नव्हता, साधा मंदिरात जाण्याचा अधिकार नव्हता। त्यांनी नेतृत्व केलं, त्यांनी जाणीव केली, याची लोकांमध्ये चळवळ उभी केली आणि तिथून पुढे आपल्याला सर्व अधिकार मिळत गेले। पाणी वारून होतीत नव्हती शिवत कधी, हक्काने महाडच्या त्या चवदार तळ्यामध्ये, हक्काने महाडच्या त्या चवदार तळ्यामध्ये, वारून होतीत नव्हती शिवत कधी, हक्काने महाडच्या त्या चवदार तळ्यामध्ये, हक्काने महाडच्या त्या चवदार तळ्यामध्ये। पाऊल पुढचे पुढे टाकणार आहे मी, पाणी 14 तळ्याचे चाखणार आहे मी, पाणी 14 तळ्याचे चाखणार आहे मी।